भावाने खूप हट्ट केला म्हणून लीला तिच्या मुलांना घेऊन माहेरी चालली होती. पण जाताना ती तिच्या नवऱ्याला विजयला म्हणाले की मला नेण्यासाठी लवकर या आणि तुम्ही मला सारखा सारखा फोन करा, त्यामुळे मी लगेच माघारी येऊ शकेल. विजय लीलाला म्हणाला की लीला, तुझा भाऊ तुला माहेरी बोलवत आहे तर तिथे जाऊन काही दिवस आराम कर, लगेच येण्याची गरज नाही. अचानक तुमच्या नात्यात कडूपणा का आला आहे? शेवटी तो तुझा भाऊ आहे. विजय आश्चर्याने लीलाला म्हणत होता. काय म्हणाला तुम्ही? की मी तिथं खूप दिवस राहून आराम करावा? म्हणजे मी गेल्यावर तुम्हाला इकडे स्वातंत्र्य मिळेल? तुम्हाला माझ्या भावनांशी काही घेणं देणं नाही. तुम्हाला सांगितलं आहे की 2-3 दिवसांनी लगेच मला नेण्यासाठी या आणि मला सारखा फोन करून मला सासरे येण्याचा हट्ट करा. फक्त एवढंच माझं म्हणणं ऐका. संध्याकाळच्या ट्रेनने विजयने लीलाला आणि मुलांना बसवून दिले. ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी मुंबईला पोहोचणार होती. पण ट्रेनमध्ये बसल्यावर लीलाच्या डोक्यात खूप विचार घुमत होते. लीलाने मुलांना सांगितलं की तुम्ही जर झोपला तर लगेच आपण तेथे पोहोचतो. त्यामुळे असं सांगून तिने मुलांना झोपवलं. त्यानंतर थोड्या वेळाने लीलाच्या मोबाईलवर विजयचा फोन आला. विजय लीलाला म्हणाला की तू झोपली नाही? लीला म्हणाली की नाही. तर मग माझी आठवण येत होती का? लीला म्हणाली की हो, कारण तुम्हीच आता माझ्या आयुष्यात उरला आहे ज्याच्याकडून मी काहीतरी अपेक्षा ठेवू शकते. विजय म्हणाला की मला माझ्या मोबाईलवर दिसत आहे ट्रेन त्याच्या वेळेनुसार चालत आहे, तर सकाळी ट्रेन पोहोचत असते. त्यामुळे मी तुझ्या भावाला अथर्वला फोन करून तुला स्टेशनवर न्यायला यायला सांगतो. पण लीला म्हणाली की नाही, त्याची काही गरज नाही. मी कॅब बुक करून घरी पोहोचू शकते. तुम्ही आमचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही आता झोपा. घरी पोहोचल्यावर सकाळी मी तुम्हाला फोन करते. फोन ठेवल्यावर लीलाच्या डोक्यातले विचार जातच नव्हते. माहेरला जायचं आहे म्हणून तिच्या डोक्यात सगळे माहेरचेच विचार होते. तिला तिच्या कानी आईचा आवाज ऐकायला येत होता. जेव्हा अथर्वचं लग्न झालं होतं तेव्हा तिची आई अथर्वला म्हणाली होते की अरे अथर्व, लीला रेल्वे स्टेशनवर आली असेल मुलांना घेऊन. ती कशी येणार? त्यांना तू स्टेशनला आणायला जातो का? आईने सांगून पण अथर्व त्याच्या जागेवरून उठला नव्हता. अथर्व त्याच्या आईला म्हणाला की लीला काय पहिल्यांदाच माहेर येत आहे का? तिला इथलं सगळं माहीत आहे, त्यामुळे ती स्वतःहून येईल. मी जाण्याची काहीच गरज नाही. लग्न झाल्यावर अथर्व पूर्णपणे बदलला होता. आई जेव्हा लीलाबद्दल काही सांगत होती तेव्हा तो आईचं काहीच ऐकत नव्हता. लीलाची आई त्याला नेहमी म्हणत होती की अरे ती तुझी बहीण आहे. तू जर तिला स्टेशनला आणायला गेल्यावर तिला किती आनंद होईल. ती तर स्वतः कशाने पण घरी येईल, पण भाऊ न्यायला आला आहे म्हणून तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद येईल. अथर्व म्हणाला की हे बघ आई, आता माझं लग्न झालं आहे, त्यामुळे माझ्या जिम्मेदाऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे आजपासून मी लीलाबाबत काहीही काम ऐकणार नाही. आणि असं पण माझ्याकडे वेळ कमी असतो. जर लीला दुसऱ्या शहरातून ह्या शहरात येऊ शकते तर मग स्टेशनवरून घरी येण्यासाठी तिला काय अडचण आहे? एकदा लीलाची आई लीलाला पण म्हणाली की लीला, मी अथर्वला खूप वेळा सांगितलं होतं की लीलाला स्टेशनवर आणायला जा, परंतु त्याने माझं काहीच ऐकलं नाही. लीला आईला समजायला लागली की आई, त्याला आता नको काही सांगत जाऊ, आता तो मोठा झाला आहे. आई म्हणाली की पण लीला, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत त्याने माझं काम आणि तुझ्याकडे तर त्याने लक्ष द्यावं असं मला वाटत आहे. मी जेव्हा या जगात नसेल तेव्हा तो तुझ्यासोबत कसा वागू दे, मला फरक पडणार नाही. लीला म्हणाली की आई, तू का टेन्शन घेत आहे? विनाकारण छोट्या गोष्टीसाठी हंगामा करू नकोस. मी स्वतः येत जाईल. अथर्व दादावर मला आणण्यासाठी जबरदस्ती करत जाऊ नकोस. आणि असेच प्रसंग लीलाला ट्रेनमध्ये आठवत होते. त्यानंतर जबरदस्तीने लीलाने डोळे झाकले आणि तिला झोप लागली आणि टायमाला तिला जाग आली, कारण तिचं स्टेशन आलं होतं. लीलाने बाहेर पाहिलं तर तिथं मुंबई लिहिलं होतं. लीलाने तिच्या दोन्ही पण मुलांना उठवलं. ती म्हणाली की उठा मुलांना, स्टेशन आलं आहे. आपल्याला इथून पुढे कॅब करून घरी जायचं आहे. झोपेतच मुले त्यांचं सामान घेऊन उठले. ती विचार करते की जर आई असती तर आतापर्यंत आईचे 10-12 फोन झाले असते.
माहीत नाही घरची परिस्थिती कशी असेल, गेल्यावर कोणाशी सामना होईल, मी माझं सामान कोणत्या रूममध्ये ठेवू, असे प्रश्न तिला पडत होते. लीला मुलांना घेऊन ट्रेनमधून खाली उतरणारच होती तर तिने पाहिलं की समोर अथर्व उभा होता. अथर्वने मुलांना उचलून खाली उतरवलं आणि त्यानंतर त्याने सगळं सामान खाली ठेवलं आणि लीला पण खाली उतरली. अथर्वला पाहून लीला खूप आश्चर्यचकित झाली होती. अथर्व म्हणाला की मी आणि तुझ्या वहिनीने पूर्ण योजना बनवली आहे की तुला माहेरमध्ये कशाचीच कमी पडू नये. आम्ही तुला हे दाखवणार आहे की आईशिवाय सुद्धा माहेर पण जगता येतं. लीला अथर्वला म्हणाली की अथर्व, तू हे काय बोलत आहेस? तुझे काही आता म्हणाला आहेस ते जर आईसमोर म्हणाला असता तर आई अजून 2-3 वर्ष जगली असती. त्यानंतर ते सगळेच घरी गेले. तिच्या वहिनीने पण तिचं खूप छान स्वागत केलं. मुलांना पण खूप प्रेम देऊ लागले. लीला अथर्वला म्हणाली की तू आज जी माझी काळजी करत आहे, माझ्यावर प्रेम दाखवत आहे, ते जर आई जिवंत असती तर तिला तेव्हा दाखवलं असतं तर तिला आनंद झाला असता. अथर्व म्हणाला की तेव्हा मला जास्त समज नव्हती. मला वाटायचं की आई माझ्यापेक्षा तुलाच खूप प्रेम करत आहे. पण जेव्हा आई सोडून गेली तेव्हा मला कळालं की आई जे काही मला सांगत होती ते ती बरोबर बोलत होती. तिला ती जिवंत होती तेव्हा पाहायचं होतं की नंतर मी तुझी चांगली काळजी घेईल का नाही. लीला, आपण दोघे मोठे झालो परंतु तिच्या नजरेत आपण अजून लहानच होतो आणि हे सगळं मला ती आपल्याला सोडून गेल्यावर कळालं. अथर्व म्हणाला की आईनंतर आईसारखी प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे लीला तूच आहेस. लीलाला अथर्वच्या बोलण्यात खरेपणा वाटत होता. तिला अथर्वबद्दल, भावाबद्दल जो पण गैरसमज झाला होता तो एका मिनिटात गायब झाला. ते दोघे आता खरंच बहीण भावासारखे राहू लागले. वहिनी पण लीलाची चांगली काळजी घेत होती. बघता बघता 15 दिवस कसे संपले हे लीलाला कळालेच नाही. गेल्या 6 महिन्यापूर्वी लीलाची आई हे जग सोडून गेली होती. आई गेल्यानंतर ती पहिल्यांदाच माहेरी आली होती. तिला आई गेल्यावर वाटलं की तिचं माहेर पण संपलं आहे आणि त्यामुळे तिला माहेरी येऊ वाटत नव्हतं. पण जेव्हा ती माहेरी आली तेव्हा जे तिला गैरसमज झाले होते ते सगळे दूर झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी ट्रेनने लीला सासरी जाणार होती. त्यामुळे रात्री अथर्व, लीला आणि तिची वहिनी सगळे गप्पा मारत बसले होते. आईने जसं घर सजवलं होतं ते घर आज जसंच्या तसं तिच्या वहिनीने ठेवलं होतं. कोणतीच वस्तू बदलली नव्हती. पण उद्या जायचं आहे म्हणून कुठे ना कुठे लीलाचं मन उदास होतं. बोलत असताना अचानक वहिनीला आठवलं आणि ती लीलाला म्हणाली की लीलाताई, आईच्या खोलीमध्ये एक छोटी पेटी आहे आणि त्या पेटीला लॉक आहे आणि त्याची चावी माझ्यापाशी आहे. मला वाटत आहे की त्या बॉक्समध्ये नक्कीच आईच्या काही महत्त्वाच्या वस्तू असतील, म्हणून तर त्यांनी एवढ्या जपून ठेवल्या आहेत. तुम्ही स्वतःच्या हाताने उघडून पहा की त्यामध्ये काय आहे. लीला वहिनीला म्हणाली की असं का वहिनी? वहिनी म्हणाली की आईच्या प्रत्येक वस्तूवर पहिला हक्क लीलाताई तुमचा आहे. वहिनीच्या मनात तिच्याबद्दल आदर पाहून तिला फार छान वाटलं. मी जेव्हा पण आईंना विचारत होते की यामध्ये काय आहे तर त्या मला म्हणत होत्या की मी जेव्हा देवाघरी जाईल तेव्हा या पेटीत काय आहे हे फक्त लीलाला समजू शकतं, तिलाच माझ्या भावना समजू शकतात असं त्या मला म्हणत होत्या. पण आई बोलत होत्या पण मला वाईट वाटलं नाही. कारण का? खरंच लीलाताई, तुम्ही सगळ्यांच्या भावना समजू शकता. प्लीज तुमच्या हाताने उघडून त्यामध्ये काय आहे ते एकदा बघा. लीलाला ती पेटी उघडताना खूप रडायला येत होतं. कारण ती पेटी आईची होती आणि आईनेच त्यामध्ये काही वस्तू ठेवल्या होत्या. लीलाने जशी पेटी उघडली तर त्यामध्ये पाहिलं की अथर्व जेव्हा 10 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या वडिलांनी वाढदिवसासाठी अथर्वसाठी एक साधा ड्रेस आणला होता आणि त्यामुळे लीलाची आई लीलाच्या वडिलांना ओरडली होती. म्हणाल्या होत्या की आता मुली अशी कपडे घालत नाहीत, बर्थडेला कोट बूट घालून तयार होत आहेत आणि तुम्ही असले कपडे आणले आहेत. पण अथर्वच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच लीलाचे वडील एका ॲक्सिडेंटमध्ये गेले. पण आईने तो अथर्वला आणलेला ड्रेस अजून सांभाळून ठेवला होता. जरी तो ड्रेस साधा असला तरी तो आणताना त्यांच्या वडिलांचे प्रेम त्यात होतं. त्याला तोड या जगात कुठेच नाही. त्यानंतर लीलाने पाहिलं की त्यामध्ये एक सुंदर बाहुली होती. तिला बाहुलीला पाहून लीलाला आठवलं की
हे बाहुली घेण्यासाठी ती आईसोबत खूप भांडली होती. आई म्हणाली होती की तू 1-2 दिवसच या बाहुलीला खेळशील आणि फेकून देशील, पण ही खूप महाग आहे. पण लीलाने खूप हट्ट केल्यामुळे आईने ती बाहुली खरेदी करून दिली होती. पण ती आठवडाभर पण त्या बाहुलीसोबत खेळली नाही. 1-2 दिवस खेळली आणि मुक्ताने फेकून दिली. लीलाने जरी ती बाहुली फेकून दिली होती, पण आईने अजून ती बाहुली सांभाळून ठेवली होती. अजून खाली गेल्यावर त्यामध्ये अथर्व आणि लीलाचे लहानपणीचे कपडे, अथर्वच्या गाड्या, लीलाची भांडीकुंडी आणि एवढेच नाही तर लहानपणीचे दागिने पण त्या दोघांचे लीलाच्या आईने सांभाळून ठेवले होते. त्या पेटीमध्ये खूप साऱ्या आठवणी होत्या आणि हे फक्त एक आईच करू शकते. लीला, अथर्व आणि वहिनी, त्या तिघांना पण त्या वस्तू पाहून आपोआपच त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. वहिनी म्हणाली की त्यामुळेच तर आई म्हणत होत्या की याची किंमत फक्त लीलालाच कळू शकते. लीला तिच्या वहिनीला म्हणाली की वहिनी, ही पेटी कायम अशी जपून ठेवा. मी जेव्हा पण माहेरी येईल तेव्हा या वस्तूंना पाहून मी असे समजेल की मी आईच्या खूप जवळ आहे. वहिनी म्हणाली की ठीक आहे ताई, याला मी खूप जपून ठेवेल. थोड्या वेळ बोलल्यानंतर सगळी झोपी गेले. पण लीला खूप वेळ भिंतीवर असलेल्या आईच्या फोटोकडे पाहू लागली. ते आईला म्हणाली की आई, तू कुठे गेली आहेस? इथं सगळं व्यवस्थित असून सुद्धा तुझी कमी कोणीच पूर्ण करू शकत नाही. आईला अंतर्मनातून बोलत बोलत लीलाने डोळे झाकले. त्यानंतर तिच्या कानी आवाज आला. आई होती जेव्हा तिला लीला माहेरी आली होती तेव्हाच तिला आठवत होतं. लीला, आवरलं का सगळं? ही बघ, ही साडी मी तुझ्यासाठी बाजूला काढून ठेवली आहे. पण आई, ही साडी तर तुला मामाने दिली होती, तर मग मला का देत आहे? लीलाची आई म्हणाली की हो, मला माहीत आहे, परंतु तू घातली काय आणि मी घातली काय सेमच आहे. आणि असं पण हा रंग मला चांगला दिसणार नाही. हा रंग तुला छान दिसत असतो. त्यानंतर आईने लोणच्याचा डब्बा लीलाच्या हातात दिला आणि आई म्हणाली की हे धर आणि बॅगेत ठेव. लीला म्हणाली की अगं आई, तू हे काय करत आहेस? वहिनीने जर पाहिलं तर ती काय म्हणेल? आई म्हणाली की कोणी पण काही नाही म्हणणार. खरं तर हे लोणचं मी तुझ्यासाठीच बनवलं आहे. त्यानंतर सकाळच्या वेळी पण लीलाच्या आईने एका रुमालात बांधून ठेवलेले काही पैसे काढले आणि ते लीलाच्या हातात देत म्हणाले की याला ठेव. लीला म्हणाली की आई, आधीच तू खूप भरपूर दिला आहे, तर मग या पैशाची काय गरज आहे? आई म्हणाली की माझा आशीर्वाद आहे म्हणून समज. जर तुझे आज वडील जिवंत असते तर त्यांनी नक्की तुझ्या हातात पैसे ठेवले असते. आणि हो, लवकर आवर. तुझ्या आवडीची इडली आणि सांबार केला आहे, ते खाऊन घे. तुला खाऊन घातल्याशिवाय जाऊन देणार नाही. आणि हो, ट्रेनमध्ये खाण्यासाठी मी जेवण पण बनवलं आहे, ते पण बॅगेत घाल. आणि हो, सासरी जर काही झालं तर काही बोलून हंगामा करू नकोस, जिथल्या तिथं सोडून दे. आणि जाताना लीलाने प्रेमाने तिच्या आईला मिठी मारली. त्यानंतर मग तिला आवाज आला की लीला, लीला. लीलाला वाटलं की तिच्या आईच उठवत आहे, परंतु तिने डोळे उघडून पाहिलं तर तिची वहिनी तिला उठवत होती. वहिनी म्हणत होती की सकाळ झाली आहे, तुम्हाला सकाळच्या ट्रेनने घरी जायचं आहे ना. स्वप्नामध्ये लीला जेव्हा आई जिवंत होती तेव्हा घडलेला प्रसंग तिला आठवत होता आणि तिला असं वाटत होतं की आई जिवंत आहे आणि ती माझ्यासाठी एवढं सगळं करत आहे. पण तिच्या वहिनीने उठवल्यामुळे तिचं स्वप्न तुटलं. तिला वाटत होतं की वहिनीला म्हणावं की मला का झोपेतून उठवलं, मी आईच्या सानिध्यात माझं माहेरपण जगत होती. त्यानंतर लीलाने पटपट आवरलं. मुलांचं पण तिने आवरलं. आईला जाऊन 6 महिने झाले होते, त्यामुळे अथर्वने कोणाला कपडे आणले नाहीत. कारण का कोणतर म्हणाले होते की वर्षभर काही कोणाला कपडे घ्यायचे नसतात. पण अथर्वने मुलांच्या हातात आणि लीलाच्या हातात पैसे दिले होते आणि तो म्हणाला होता की तुमच्या आवडीचं काही पण खरेदी करा. जाताना अथर्व लीलाला म्हणाला की लीला, येत जा, तू आल्यावर आम्हाला बरं वाटतं. त्यानंतर ते दोघे पण एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागले. अथर्व म्हणाला की आम्हाला कधीच परक समजू नकोस, या घरात तुझा सन्मान कायम राहील. त्यानंतर लीला तिच्या आईचा आशीर्वाद घेण्यासाठी आईच्या फोटोपाशी उभा राहून आईला नमस्कार करू लागली आणि म्हणाली की आई, मी सासरी चालली आहे. तू गेल्यावर या घरात वहिनीने आणि अथर्वने मला दुखवलं नाही. त्या दोघांनी पण मला प्रेम, इज्जत दिली. त्या दोघांबद्दल माझ्या मनात आता कोणताच गैरसमज नाही. तुझ्यानंतर पण मी त्यांच्या सानिध्यात
माझं माहेर पण जगू शकते, पण आई मला माहीत नाही. तरी पण तुझ्याशिवाय मला माहेर अधुरं वाटत आहे. काही पण झालं तरी तुझी आठवण मला येतच आहे. मी काय करू मला हे समजत नाही. आई, तू माझ्या डोळ्यासमोरून जरी गेली असली तरी माहेर या शब्दातच मला तू दिसते. लीला भरल्या डोळ्यांनी सासरी जायला निघाली. स्टेशनवर अथर्व आणि वहिनी दोघे पण तिला सोडायला आले होते. जाताना पण वहिनी लीलाच्या गळ्यात पडून रडली. घरी गेल्यावर लीला गुमसूम बसली होती. तिला राहून राहून आईची आठवण येत होती. थोड्या वेळाने तिचा नवरा तिच्यापाशी बसला आणि म्हणाला की, अगं लीला, तू तर 2-3 दिवसांनी लगेच येणार होती. मला असं वाटत आहे की अथर्व आणि तुझ्यामध्ये सगळं व्यवस्थित झालं आहे. त्यामुळे तर तू 15 दिवस राहून आली आहेस. तू तर जाण्यासाठी घाबरत होती. मग तुला आईशिवाय माहेर कसं वाटलं? विजय लीलाला बोलू लागला. हे ऐकताच लीला विजयच्या गळ्यात पडून रडू लागली. ती म्हणाली की, विजय, काही केलं तरी आईची जागा कोणी घेऊ शकत नाही. आई गेल्यावर अथर्व खूप समजूतदार झाला आहे. तो आता जिम्मेदार भाऊ, नवरा आणि बाप बनला आहे. तो पण आता मनापासून नाती निभावत आहे. पण खरंच आईशिवाय माहेर पण नाही. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.